नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी आणि मराठीच्या करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या आठवड्याभरापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि अनियमितता हे समानार्थी शब्द बनलेले आहेत. उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू, 2 बाळं अनाथ होतात. रुग्णालयाच्या चौकशीसाठी स्थापन झालेल्या कमिटीच्या अहवालातही रुग्णालय दोषी ठरतं. शिवाय सरकारने गरिबांच्या उपचारासाठी दिलेला निधी वापरला जात नाही हे सुद्धा समोर येतं. रुग्णालयाचा कारभार, त्या विरोधामध्ये जनसामान्यांच्या मनातला संताप, शिवाय राजकारणी, समाजसेवक सगळ्यांचा राग समोर येतो. आता तर मंगेशकर कुटुंबाचं समाजासाठी योगदान काय असा सवालच विचारला जातोय. मात्र संगीत क्षेत्रात आपल्या अमूल्य योगदानासाठी जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या मंगेशकर कुटुंबाकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळेच मंगेशकर कुटुंब गप्प का असा सवाल उपस्थित होतोय. दीनानाथ म्हणजेच दीनजनांचा नाथ, अर्थात गरिबांचा कैवारी. दीनानाथ या शब्दाचा हा अर्थ आहे. मंगेशकर कुटुंबाने या रुग्णालयाची स्थापना करतानाच हे रुग्णालय धर्मादाय असेल अशी रचना केली. त्यापोटी सरकारकडून पुण्यातली मध्यवर्ती 8 एकर जमीन घेतली. त्यामुळे या रुग्णालयातल्या गरिबांना उपचारांसाठी आरक्षण असणं अपेक्षित होतं. त्यासाठी काही खाटा राखीव ठेवणंही अपेक्षित होतं. पण आता समोर आलेली माहिती आणखी धक्कादायक आहे. कारण या रुग्णालयातल्या 20% नव्हे तर 60% खाटा या गरिबांसाठी राखीव असाव्यात अशी माहिती एनडीटीव्ही मराठीला मिळालेल्या कागदपत्रात नमूद आहे. पण त्यांचं कोणतंही पालन झालं नसल्याचंही समोर आलंय. आमच्याकडे जी कागदपत्र आहेत ती अशी सांगतात की दीनानाथ मंगेशकर ह्या रुग्णालयाला धर्मदाय कार्यासाठी जेव्हा 24,000 स्क्वेअर फीट जागा 99 वर्षासाठी 1 रुपया भाडेपट्ट्यानं सरकारने दिली तेव्हा अटी घातल्या होत्या. त्या अटी अशा होत्या की एकूण 60% रुग्णालयातल्या खाटा ह्या 10% निर्धनांना आणि 50% हे ज्यांचं उत्पन्न अत्यंत कमी आहे अशांसाठी राखीव ठेवल्या होत्या. याशिवाय या धर्मदाय संस्थेनं शासकीय दराप्रमाणे औषधोपचार आणि औषधंसुद्धा द्यावीत असं ह्या करारामध्ये म्हटलं. जेव्हा या रुग्णालयाची स्थापना झाली तेव्हा या रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर विभागीय आयुक्त असायचे. पण नंतर त्यांना या मंडळातून का वगळण्यात आलं याचं गूढ आजही कायम आहे. वास्तविक पाहता राज्य शासन ज्या वेळेला सामाजिक कार्यासाठी जागा देते त्यावेळेला अनेक अटी टाकतं. त्या अटींचं पालन करणं बंधनकारक असतं. बहुतेकदा त्या संस्थांवर राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून कुणा ना कुणाची नेमणूक होते. परंतु नंतर रुग्णालय किंवा अशा सामाजिक संस्थांचं प्रशासन आणि शासनाचे अधिकारी यांचं संगनमत होतं आणि सगळ्या नियम अटींची धुळदाण उडवली जाते असं दिसून येतं. प्रश्न असा आहे की ही सगळी घटना घडून आठवडा उलटून गेला, पण मंगेशकर कुटुंबियांकडून अजूनही एकही प्रतिक्रिया किंवा संवेदनाही व्यक्त झालेल्या नाहीये. आणि आता प्रश्न विचारले जाऊ लागलेत, दीनानाथवर गप्प का मंगेशकर? नाही, योगदान काही नाही त्यांचा. पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे. काही योगदान नाही. गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही. ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावे सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचे? कुठला योगदान दिलाय त्यांनी? गाणं म्हणलं म्हणजे योगदान नव्हे. आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहित नाही, मी तर नाही ऐकलं कुठला योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये. नाही, विजय वडेट्टीवार हे जरा आता ते नवीन पक्षनेते झाले विधानमंडळामध्ये. त्यांना आता थोडं प्रमोशन करून घ्यायचं आहे पक्षाकडनं. जरा आता नानाभाऊ पटोले आणि त्यांची जरा आपसामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. कोण लवकर बोलेल, काम लवकर बोलेल, कसं बोलेल. मला वाटतं वडेट्टीवारची आम्ही त्यांनाही सांगितलं मागच्या वेळी की जो काही रिपोर्ट शासनाकडे आहे, जे काही अहवाल शासनाकडे आलेले आहेत त्यावर शासन कारवाई करत आहे आणि शासनाने कारवाई केली आहे. अनेक चॅनलला आपण बघितली आणि ते पण आम्ही तपासून घेणार आहोत. तर 3रा अहवाल येऊ द्या की बाबा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवले ते जनतेच्या करतायत ना. आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे, म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला, नागरिकांना पण कळलं पाहिजे. रुग्णालय सुरू करायचं धर्मादाय, त्यासाठी जमीन मिळवायची सरकारची,
सवलती मिळवायच्या सरकारकडून आणि जेव्हा उपचारांची गरज असते तेव्हा डिपॉझिट पायी उपचार नाकारले जातात। एक आई दगावलीय, तिची 2 पोरं तिच्या प्रेमाला पोरकी झाली आहेत, 3 चौकशा समित्या बसल्या आहेत, राजकारण ढवळून निघालंय, सर्वपक्षीय आंदोलनं झाली आहेत, तरीही मंगेशकर कुटुंब गप्प आहे। प्रश्न असा आहे, का? राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे। त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं आता आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारे। विजय सर, खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। तर आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होतात। सर, तुमचंही स्वागत। नमस्कार। आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोंडरे हे सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत, चर्चेत सहभागी होत आहेत। राजेंद्र सर, तुमचंही स्वागत। आणि आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत असणार आहेत। सर, तुमचंही स्वागत कार्यक्रमामध्ये। पहिला प्रश्न मला सर विजय सर तुम्हाला विचारायचा आहे। तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात, अनेक प्रश्न हाताळलेले असतील, मात्र हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। एखादी गर्भवती महिला एका रुग्णालयामध्ये जाते उपचारासाठी आणि डिपॉझिट नसल्यामुळे तिचा मृत्यू ओढावतो। अशा अनेक घटना समाजामध्ये घडतात, मात्र महिलांसाठी सरकारच्या इतक्या योजना असताना सुद्धा रुग्णालयांमध्ये त्यांच्यासाठी असे उपचार उपलब्ध का केले जात नाहीत, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। पहिली गोष्ट म्हणजे एकूणच आरोग्याची अवस्था आपल्या राज्यामध्ये कदाचित देशामध्ये अत्यंत बिकट आहे। याचं कारण असं आहे की आपली काही जबाबदारी असते किंवा हा जो काही पैसा रुग्णांच्या सेवेसाठी द्यायचा आहे तो रुग्णांचाच पैसा आहे असं सरकारलाही वाटत नाही आणि हे जे धर्मादाय नावाखाली जे हॉस्पिटल होत आहेत त्यांनाही वाटत नाही। सरकारचा पैसा किंवा सरकारकडून मिळालेल्या सवलती ह्या आपल्या घरगुती कामासाठी मिळालेले आहेत, त्याचा वापर आपण त्या सामान्य रुग्णांसाठी करायचा नाही असं यांचं मत झालंय। आणि मत झालंय अशासाठी म्हणजे मोना ते वागतात ते तर अशासाठी की यांच्यावर जी नजर ठेवायची, यांच्यावर जे कंट्रोल करायचा ते या रुग्णालयाच्या समितीवर असले किंवा नसले तरी त्यांना या रुग्णालयावर कंट्रोल ठेवण्याचा, ते नियमाप्रमाणे वागतायत की नाही हे बघण्याचा पूर्ण अधिकार असतो, नवी ती त्यांची जबाबदारी असते। परंतु याच्यामध्ये पैसा इतका असतो की ज्यांच्याकडे या जबाबदाऱ्या आहेत तेच परत त्या हॉस्पिटल्सना सामील होतात। सरकारी रुग्णालयामध्ये टेंडर घोटाळे होतात, इकडं ज्या सवलती लोकांना द्यायच्या आहेत, रुग्णांना द्यायच्या आहेत त्या लुबाडल्या जातात। आणि म्हणूनच दीनानाथ सारख्या रुग्णालयावर ज्याच्यामध्ये 1989ला ती जागा देताना स्पष्ट अट होती की या संपूर्ण जागेचा वापर हा समाजसेवेसाठी करायचा आहे, धर्मादायासाठी करायचा आहे, त्याचा नफ्यासाठी वापर करायचा नाही। आणि हे सगळं जरी बाजूला ठेवलं म्हणजे समजा काही नाही अगदी खाजगी हॉस्पिटल असेल आणि त्या बाईंवर उपचार करायचा होता तर पैसे नाहीत किंवा इतर कुठल्याही कारणासाठी तिच्यावर उपचार न करताना इथं तर त्या बाईंना ऑपरेशनची तयारी झाली होती माझ्या माहितीप्रमाणे, जे काही मी त्या कुटुंबाशी बोललोय त्यानुसार त्यांना काही खाऊ नका असं सांगण्यात आलं होतं, गाऊन देण्यात आला होता, आधीची त्यांची पूर्व तयारी करण्यात आली होती, तरी बराच वेळ कुणी लक्ष दिलं नाही आणि मग त्यांना बाहेर जावं लागलं। हा क्राईम आहे, हा गुन्हा आहे आणि हा सगळा रुग्णालय प्रशासन, संबंधित डॉक्टर आणि महाराष्ट्र शासनाचे, पालिकेचे आणि समाज विभागाचे त्या चॅरिटीचे अधिकारी आहेत, त्यांनी या सगळ्यांनी मिळून केलेला गुन्हा आहे। निश्चितच सर, आणि हे गुन्हे झाल्यानंतर खरं तर या घटना समोर येतात आणि त्या विरोधामध्ये आवाज उठवला जातो, मात्र पुन्हा पुन्हा अशा घटना घडून सुद्धा त्यावरती काही केलं जात नाही, हेच दुःख प्रत्येकाच्या मनामध्ये असतं। मी स्वागत करते डॉक्टर सुनील इंगळे, MIMचे अध्यक्ष आहेत, IMचे ते सध्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करते। सुनील सर, मला तुम्हाला खरं तर हा प्रश्न विचारायचा आहे की गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणामध्ये हे रुग्णालय खरं तर उभं केलं आणि उपचार सर्वसामान्यांना मिळावेत, गरिबांना मिळावेत ही त्यांची इच्छा होती, मात्र ती इच्छा खरंच पूर्ण होतीये का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हे रुग्णालय एका ट्रस्टच्या माध्यमातून चालवलं जातं आणि मंगेशकर रुग्णालयामध्ये मंगेशकर कुटुंबियांपैकी कोणी यामध्ये आहे का, हा एक प्रश्न आहे। सुनील सर,
सुनील इंगळे सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? सुनील इंगळे सरांना आपला आवाज सध्या पोहोचत नाहीये. मी राहुल सरांकडेच पुन्हा एकदा जाते. राहुल सर, खरं तर ह्या प्रकरणाचा संपूर्ण पाठपुरावा तुम्ही केलेला आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाब सगळी उलगडून सांगितलेली आहे. काय नेमकं हे प्रकरण आहे? आत्ता आपल्या एनडीटीव्ही मराठीच्या हाती काय काय माहिती आलेली आहे, त्यानुसार हे रुग्णालय कशा पद्धतीनं दोषी ठरत आहे? तू जो प्रश्न डॉक्टरांना विचारला, तर हे संपूर्ण कुटुंब म्हणजे मंगेशकर कुटुंबच ह्या सगळ्या हे जे काही हॉस्पिटल आहे त्याचे ट्रस्टी आहेत. हृदयनाथ मंगेशकर असतील आणि बाकी सगळी मंडळी. आता ही घटना 28 तारखेला सुरुवातीला मंगेशकरमध्ये त्या दुर्दैवी आज आपल्या हयात नाही आहेत त्या आल्या आणि प्रत्यक्षात 31 तारखेला त्यांचा मृत्यू झाला. प्रायमा फेसी असं दिसतं आहे, ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आपण म्हणू, तर ज्याला गोल्डन आवर्सच्या अनुषंगाने जी चौकशी समिती आहे त्या चौकशी समितीमध्ये कदाचित हा जो 3 दिवसाचा वेळ आहे तो मंगेशकर रुग्णालयाच्या दृष्टीनं पुढं भविष्यात ज्या काही चौकशा आणि काही संभावित गुन्हे दाखल झाले तर त्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. पण हा भाग आपण वेगळा ठेवू, कारण त्यातले मेडिकल एक्सपर्ट्स आपल्या पॅनलवरती आहेत, ते बोलतील. मूळ मुद्दा काय आहे की महाराष्ट्रामध्ये मंगेशकर असेल किंवा तत्सम कोणतीही रुग्णालय असतील, ती ज्या कारणासाठी चॅरिटी म्हणून चॅरिटी कमिशनरकडे त्यांची नोंदणी झालेली आहे का ते करतात का? विजय कुंभार यांनीच काल एक पोस्ट केली आणि मी नंतर सगळीच माहिती काढली. महाराष्ट्रामध्ये जवळपास 2,500 कोटी रुपयाचा आम्ही चॅरिटीच्यासाठी म्हणून वार्षिक खर्च करतो असं महाराष्ट्रात ते 500 ते 700 रुग्णालय सांगतात. आता मंगेशकरबद्दल पण 2 मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह फारच एक्स्ट्रीम आहे की तिथे आम्हाला खूपच चांगली ट्रीटमेंट दिली, अतिशय उत्तम पद्धतीची वागणूक तिथे मिळाली आणि एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत. पण दुसरीकडे जे चॅरिटीमध्ये आलेले रुग्ण आहेत त्यांची मात्र अत्यंत तीव्र आणि टोकाची प्रतिक्रिया, जसं डॉक्टर लाटे यांच्या संदर्भातला आपण ती मुलाखत दाखवली, ते प्रकरण आहे 2017चं. आणि आत्ता जे प्रश्न निर्माण झाले ते असे आहेत की जे 35 कोटी रुपये त्या दिवशी, तीही बातमी एनडीटीव्हीनेच महाराष्ट्राला सांगितली की ज्या दिवशी त्या रुग्ण आल्या होत्या त्या दिवशी त्या अकाउंटवरती 35 कोटी रुपये. मला याच्यातनं असं दिसतं आहे की सरकारनं चॅरिटीसाठी म्हणून ज्या गोष्टी त्या रुग्णालयाला उपलब्ध करून दिल्यात त्यानंतर ते जे काही करार त्या रुग्णालयानं सरकारबरोबर केलेले आहेत त्याची कुठेही पूर्तता होत नाही. हे दुर्दैव आहे. आता बाकीचे बोलतीलच. दुसरीकडे सरकारच्या पातळीवरती पण हे होतं की नाही याबद्दलची पडताळणी करण्यासाठीची कोणतीच यंत्रणा नाही. म्हणजे चॅरिटेबल कमिशनरकडे काय यंत्रणा आहे, तर चॅरिटेबल कमिशनरकडे लोक जातात आणि ते सांगतात की फलाण्या रुग्णालयानं आमचं जे करणं अपेक्षित होतं ते केलेलं नाही आहे. ते केलं की नाही ह्याच्याबद्दल त्या सुनावण्या, पुन्हा त्यांनाच विचारणं, ह्या मधल्या काळामध्ये जो काळ निघून जातो त्याचं काय? एक अशी कुठली यंत्रणा सरकारकडं असणं अपेक्षित होतं की तुम्ही ज्या रुग्णालयांना, आता साधी गोष्ट आहे तृप्ती, की त्या रुग्णालयांनी आपल्या नावामध्ये आमचं रुग्णालय हे चॅरिटेबल आहे असं लिहिणं अपेक्षित आहे. मंगेशकर असेल, रुबी असेल, सह्याद्री असेल किंवा तत्सम कोणतीही रुग्णालय, बहुतेक रुग्णालयांनी असं आपल्या नावामध्ये लिहिलेलंच नाही आहे. जर ते लिहितच नसतील आणि जसं विजय कुंभार यांनी सांगितलं की 60% रुग्णालयाचे बेड मंगेशकरचे हे गरीब आणि निर्धन अशा लोकांसाठीचे ते उपलब्ध होते, ते त्यांनी केलेलेच नसेल, तर मग ज्या कारणासाठी तुम्ही चॅरिटी म्हणून सरकारकडनं ज्या सुविधा मिळवल्या असतील, कारण यांना टॅक्स लागत नाही आहे, त्या सगळ्यांना हरताळ फासला जातो आहे. सगळेजण प्रतिक्रियावादी झालेले आहेत. आता ही एक घटना उघडकीस आली आणि त्यानंतर सगळेजण व्यक्त होतात. एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. डॉक्टर केळकर यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती कशासाठी घेतली, तर डॉक्टर घैसास हे ह्या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहेत असं सांगण्यासाठी. पहिला प्रयत्न तर मला असा दिसतो आहे की जे काही घडलं ते डॉक्टर घैसास यांच्या एकूण वर्तनामुळं घडलं असं त्यांना सूचित करायचं आहे. कारण डॉक्टर घैसास यांनी जर त्या केस पेपरवरती असं लिहिलं नसतं की 10 लाख रुपये डिपॉझिट तुम्ही जमा करा, तर अक्षरशः त्या रुग्णालयाने असा स्टँड घेतला असता की आम्ही कशातच दोषी नाही आहोत. कारण त्या विशिष्ट गोल्डन आवर्समध्ये त्या रुग्णाला जो काही उपचार करायचा होता त्याच्यानंतर 3 दिवसानंतर त्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. डॉक्टर घैसास यांनी ते लिहिल्यामुळं आत्ता घैसास दोषी आहेत. घैसास दोषी आहेत हे त्यांना दोषी ठरवून डीननी सांगितलं की ते काय त्यांच्या डोक्यात राहू की तू आला म्हणून ते जबाबदार. प्रत्यक्षात जेव्हा चौकशी समितीची चौकशी सुरू झाली तेव्हा लक्षात आलं की कदाचित मंगेशकर रुग्णालयामध्ये ही नेहमीची पद्धती असावी की ज्या पद्धतीमुळं डॉक्टर घैसास यांनी ते लिहिलं आणि आत्ता काही प्रमाणामध्ये डॉक्टर केळकर यांच्यावरती ती जबाबदारी आली आहे. आता 2 महत्त्वाचे प्रश्न आपण उपस्थित करू आणि नंतर आपण चर्चेला जाऊ. एक, 10 दिवस झालेत ह्या सगळ्या चौकशीला, अजूनही ह्या प्रकरणामध्ये मंगेशकर हॉस्पिटलमधल्या मंडळींची फौजदारी संहिते अंतर्गत असलेली जबाबदारी सरकारनं निश्चित केलेली नाही. हा एक भाग. दुसरा,
ज्यांच्या नावावरती हे रुग्णालय आहे आणि ज्यांना महाराष्ट्रात खूप समाज मान्यता आहे, काही महाराष्ट्र भूषण आहेत, पद्मविभूषण आहेत, ह्यापैकी एकाही मंडळींनी ह्या रुग्णाप्रती त्यांच्या नातलगाप्रती सहवेदना प्रगट केलेली नाहीये. बाकी चौकशीचा भाग होईल वगैरे ते नंतरची गोष्ट आहे. अहो, सहवेदना तरी प्रकट करा की हे जे काही घडलंय ते अयोग्य आहे आणि त्या संदर्भामध्ये रुग्णालय प्रशासन म्हणून आम्ही त्यांची सहवेदना प्रकट करतोय आणि ती जी छोटी छोटी 2 बाळं आहेत त्या बाळाबद्दलची जबाबदारी आम्ही घेतो, असं काहीही घडलेलं नाही आणि हे फार क्लेशकारक आहे. निश्चित. आणि या प्रश्नासोबतच आणखीन काही महत्त्वाचा प्रश्न आहेत, ते म्हणजे बाळंतणसाठी बाळंतीण महिला येतात तेव्हा डिपॉझिट मागितलं जातं किंवा रुग्णालयाकडून डिपॉझिट मागितलं जातं रुग्णांकडे, आणि ते योग्य आहे का असा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. सरकारच्या खरं तर बऱ्याचशा योजना असतात, खाजगी रुग्णालय असो किंवा धर्मदाय रुग्णालय, प्रत्येकासाठी योजना असतात आणि त्या योजनांचा लाभ हा गरिबांना किती दिला जातो असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. ओमप्रकाश सर, मी तुम्हाला हा प्रश्न विचारते. आयुष्मान भारत मिशन समितीचे तुम्ही अध्यक्ष आहात. खरोखरच प्रत्येक रुग्णालयामध्ये गरिबांना अशा योजनांचा लाभ मिळतो का आणि त्याबद्दल सरकार नेमकं काय करतंय? सर, माझा आवाज येतोय ओमप्रकाश सर आपल्याकडे? मी पुढे जाते. राजेंद्र कोंडरे सर, तुम्हाला मी हा प्रश्न विचारते की गरिबांसाठी ज्या सरकारच्या योजना असतात त्या खरोखरच त्याचा लाभ सरकारच्या गरिबांना मिळतो का हा प्रश्न आहे. खरं तर एखादी महिला रुग्णालयामध्ये ऍडमिट होते, तिचा मृत्यू होतो आणि त्यानंतर तिची मेडिकल हिस्ट्री सुद्धा सांगितली जाते की कशा पद्धतीनं तिने खरं तर बाळ जन्माला घालायलाच नको होतं, तिने गर्भवती होणंच कशा पद्धतीने चुकीचं होतं, ही हिस्ट्री सुद्धा बाहेर आणली जाते. हे कितपत योग्य आहे? कसं वैयक्तिक जी वैद्यकीय माहिती आहे, माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टरांच्या संहितेमध्ये ते बसत नाही. पहिला जो आपण प्रश्न उपस्थित केलाय की धर्मादाय रुग्णालयांचा कितपत फायदा त्याच्यामध्ये होतो, तर एक मान्य आपल्याला करावं लागेल की गेल्या 5-7 वर्षामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून अनेक हजारो लोकांना 700 ते 800 कोटी रुपयाची आतापर्यंत मदत झालेली आहे. पण ती तोकडी आहे, कारण आता मेडिकलचे एवढे प्रचंड प्रमाणात इश्यूज आहेत आणि धर्मादाय नावानी जी काही आता रुग्णालय आहे, ह्या रुग्णालयांना आता आपण मंगेशकर हॉस्पिटलचं उदाहरण घेतलं, त्याच्यावर मंगेशकर कुटुंबातले 4 ट्रस्टी आणि पुण्याचे डिव्हिजनल कमिशनर ॲज ऑन टुडे आजही ते ट्रस्टी आहेत. त्याचा रिपोर्ट आता माझ्याकडे माझ्या समोरच आहे आणि त्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकरांचे चिरंजीव, लता दीदींचे भाऊ आणि त्यांच्या घरातले 4 मंडळी, लता उषा मंगेशकर, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, हे 4ही ट्रस्टी आहेत. प्रश्न फक्त हा मंगेशकर हॉस्पिटलचा पण नाही. माझं मत आज ओमप्रकाश शेट्टे सर याच्यातले फार मोठे तज्ज्ञ आणि त्यांची कमांड याच्यावर बोलण्याची. मूळ प्रश्न आहे की आपल्या राज्यातली वैद्यकीय सेवा ही इतकी प्रचंड महाग का, याचं मूळ प्रश्नाशी आपण जात नाही. दुसरं की सरकारी जी हॉस्पिटल्स आहेत तिथल्या हॉस्पिटलच्या सेवेचा जो दर्जा आहे तिथं लोक का टाळतात, हे 2 प्रश्न जर महाराष्ट्रामध्ये प्रॉपरली सोडवले गेले तर आपण बरेचसे प्रश्न ह्याच्यातनं मार्गी लावू शकतो. आज दीनानाथ मंगेशकरचा विषय जसा घेतला तसंच अजून एक तुम्हाला ह्या ठिकाणी मी धक्का म्हणजे गौप्यस्फोट करतो. आता पुणे महानगरपालिकेने 1989च्या दरम्यान या मंगेशकर हॉस्पिटल पासून 1.5 किलोमीटरच्या आतमध्ये पुण्याच्या कर्वे रोडला कोकण मित्र मंडळ नावाच्या एका ट्रस्टला जागा दिली आणि ती जागा दिल्यानंतर कोकण मित्र मंडळाच्या वतीनं तिथे वैद्यकीय सेवा दिली जात होती. नंतर त्यांनी सह्याद्री हॉस्पिटलशी जॉईंट व्हेंचर केलं, त्याच्या अनेक ब्रांचेस झाल्या. मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या जो कोकण मित्र मंडळ ट्रस्ट आहे त्याची आता मी पुणे महापालिकेतनं माहिती मागितली, अजून ती मला प्राप्त झालेली नाही. परंतु त्या ट्रस्टवर जे ओरिजिनल कोकण मित्र मंडळाचे कोकणाशी रिलेटेड जे ट्रस्टी होते ते सगळे गेले आणि जसविंदर सर कुमार, डॉक्टर चांदकर, रश्मी शर्मा, असीम सूद आणि अपूर्वा कुलकर्णी, रिचा चौधरी हे ट्रस्टी आले तिथे. आता तुम्हाला गंमत सांगतो, माझ्या हे भाच्याचं बिल आहे, हे सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून बिल दिलंय. ट्रस्ट कुठला आहे तिथे? कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट. पुणे महानगरपालिकेने दिलेल्या जागेचा टोटली जो जमिनीच्या अटी शर्ती त्याचा ब्रीच झालाय, तोच मंगेशकरच्या बाबतीत पण झालेला आहे. अशी जेवढी सार्वजनिक रुग्णालय ज्यांनी त्या काळामध्ये जागा घेतल्या, ह्या प्रत्येक जागेच्या ज्या टर्म्स कंडिशन आहे, म्हणजे आता मंगेशकरच्या बाबतीत मगाशी आपले कुमार सरांनी जो फेरफार दाखवला, याच्यातल्या टर्म्स कंडिशन ह्या वेगळ्या आहेत. आणि आता महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य धर्मादाय रुग्णालयांसाठी जी आचारसंहिता केली
त्याच्यातल्या कंडिशन्स, याच्यातल्या कोणत्या कोणावर ओव्हरलॅप होतात, ह्या पण गोष्टी याच्यामध्ये बघण्याची गरज आहे. तात्पर्य एकच आहे की ह्या ज्या काही सगळ्या परिस्थितीमध्ये महाग चाललेलं शिक्षण, त्यातून अनेक लोकांना त्याच्यातनं भांडवली नफा कमवायचा आहे. ह्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य रुग्णांच्या हिताचं धोरण महाराष्ट्राने आखणं गरजेचं आहे आणि त्याची कडक अंमलबजावणीसाठी एक चांगली टास्क फोर्स असलेली यंत्रणा ही आज काळाची गरज आहे. निश्चित समाजसेवेसाठी असणारे ही रुग्णालय जर निश्चितच फक्त आर्थिक फायद्याचा विचार करत असतील तर राज्य सरकारनेच नाही तर केंद्र सरकारने सुद्धा याची दखल घेणं अत्यंत आवश्यक आणि या रुग्णालयांसाठी काही ठराविक नियम असून सुद्धा त्याचं पालन होत नसेल तर त्यावरती सुद्धा कारवाई होणं आवश्यक असेल. ओमप्रकाश शेटे सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आत्ताच सरांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे, कारण इतर रुग्णालय सुद्धा ज्या पद्धतीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती आता आरोप होण्यास सुरुवात झालेली आहे, इतर रुग्णालय सुद्धा त्याच पद्धतीनं कारभार करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. यावरती आपली प्रतिक्रिया. मुळात विषय समजून घ्या. धर्मादाय ही जी योजना आहे, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950-41चा कलम, हे कलम झालं कधी तयार? पुनाळेकर नावाचे एक गिरणी कामगार होते, त्यांना ऍडमिट करण्यात आलं जसलोक रुग्णालयामध्ये आणि त्यांच्या चिरंजीवाला जेव्हा कळलं की हे रुग्णालय धर्मादाय आहे, परंतु कुठलीही योजना ह्या धर्मादाय रुग्णालयाने बिलामध्ये कन्सेशन दिली नाही, म्हणून त्यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे एक PIL दाखल केली आणि त्या PILच्या अनुषंगाने कोर्टाच्या हे लक्षात आलं की रुग्णालय हे फायदा घेत आहेत, सरकारकडून नाममात्र दरामध्ये जमीन घेत आहेत, वेगवेगळ्या टॅक्समध्ये एक्झम्प्ट करून घेत आहेत, परंतु त्या पद्धतीनं रुग्णांना विशिष्ट प्रकारचा लाभ ते देत नाहीत. ही गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर माननीय उच्च न्यायालयाने सरकारला निर्देश दिले की अशा पद्धतीची कुठली तरी यांच्यावरती सुपरविजन करण्याची व्यवस्था ही कायद्याच्या चौकटीमध्ये तयार करा आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 कलम 41 अन्वये जी लोक निर्धन आणि दुर्बल या दोन कॅटेगरीमध्ये विभागली, त्यावेळेस 50,000 रुपये ते 1,00,000 रुपये अशी दोन कॅटेगरी होती. 50,000 उत्पन्न ज्यांचं असेल त्यांना मोफत, 1,00,000 रुपयापर्यंत असेल त्यांना 50% सवलत. आता ती मर्यादा 1,80,000 रुपयापर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना मोफत आणि ज्यांना 3,60,000 पर्यंत ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना 50% सवलत द्यायची. त्यामुळं ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी माननीय फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मला या समितीवर धर्मादाय उच्चाधिकार तपासणी समिती होती, त्याच्यावरती एकच मी अशासकीय सदस्य होतो. ते केल्याच्या नंतर कधी नाही ते 24 ऑगस्ट 2015 आम्ही यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये एक ऑनलाईन पोर्टल ओपन केलं की या राज्यातल्या 475-76 हॉस्पिटलच्या खाटा त्या ऑनलाईन दिसल्या गेल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनं ते पाऊल टाकून यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये माननीय धर्मादाय आयुक्तांच्या, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते या पोर्टलचं उद्घाटन झालं, शुभारंभ झाला. ते पोर्टल आज पण चालू आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आता त्याचा एक वेगळा कक्ष तयार केलाय. माझ्यावरती आज आयुष्मानची जबाबदारी आहे, परंतु इतिहासात कधी नाही ते 2012 यावरती स्ट्रक्चर वगैरे तयार करण्यात आलं आणि 2015 हे सगळा कक्ष त्या पद्धतीनं कार्यरत राहिला. मी त्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो आणि धर्मादाय उच्चाधिकार तपासणी समितीचा सदस्य या नात्याने 2015 कधी नाही ते 203 कोटी, 2016 208 कोटी, 2017 231 कोटी, 2018 258 कोटी आणि 2019 309 कोटी. 2020चा आकडा विचारू नका. कोविडच्या काळामध्ये या पोर्टलची बऱ्या प्रमाणात वाट लागली आणि मग मध्यंतरी काय गत्यंतर आली, मला त्या विषयात पडायचं नाहीये. मुळामध्ये मला ह्याही विषयात पडायचं नाही कोण गप्प आहे कोण हे. माझं एकच ध्येय, एकच धोरण आहे की सामान्य माणूस हा उपचार अभावी मारता कामा नये. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना ज्या पटलावरती आल्यात, त्या पटलावरती येण्यापेक्षाही काही भयानक घटना इतर भागामध्ये, ज्या दुर्गम भागामध्ये ते घडत असतात आणि त्यांचा सोर्स नसतो, त्यांना एवढं प्लॅटफॉर्म मिळत नाही. आता ही घटना एका राजकीय व्यक्तीचा PA असल्यामुळं ही महाराष्ट्राच्या पटलावरती आली आणि आरोग्य व्यवस्थेच्या बद्दल झिंडोडे उडवल्यासारखे हे चित्र सध्या निर्माण झालं. याच्यामध्ये मेडिकल एथिक्स आणि सोशल एथिक्स पाळण्याचं काम हे रुग्णालयाचं आहे. मी याही मताचा आहे की ठीक आहे, रुग्ण आणि रुग्णालय दोन्ही जिवंत राहायला पाहिजेत, परंतु तुम्हा आम्हाला पडलेला एक प्रश्न आहे, चाहे मी असू किंवा कुणी असू,
ज्या पद्धतीनं बिलाची आकारणी होते, मी कोंडरे साहेबांच्या मताशी सहमत आहे. याला ओमप्रकाश सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात. ओमप्रकाशजी, तुम्ही त्या कक्षाचं काम दीर्घकाळापासून बघत आहात आणि आता मी 2,500 कोटीचा आकडा सांगितला. मला जी काही माहिती मिळाली त्याप्रमाणे की 2,500 कोटी हे वार्षिक अशा रुग्णावरती खर्च होतात. तर मला 2 प्रश्न महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या दृष्टीने तुम्हाला विचारायचे आहेत. एक, मंगेशकर रुग्णालयाबद्दलचा तुमचा स्वतःचा आजपर्यंतचा अनुभव काय, एक हा, आणि दुसरं, मंगेशकर रुग्णालयाबरोबरच महाराष्ट्रातली जी इतर प्रतिष्ठित असलेली रुग्णालय आहेत त्या रुग्णालयाला जेव्हा तुम्ही धर्मदाय चॅरिटीच्या अनुषंगाने ह्या गोष्टी करा असं सांगता त्यावेळेला त्या रुग्णालयाची साधारण प्रतिक्रिया काय येते? एक 4-5 उदाहरणं तुम्ही महाराष्ट्राला सांगितली तर मग सुधारणाला कुठं वावायता येईल? मला चांगला आणि वाईट दोन्ही अनुभव आहे याच्यामध्ये. म्हणजे रुग्णालय ही सेवा असतानाही न देण्याचं काम करतात. म्हणजे पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी मला या गोष्टीनं अधोरेखित कराव्याशी वाटतात. मी त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक गोष्टी अधोरेखित केल्या, माझ्याकडे विथ इव्हिडन्स आहेत. तत्कालीन धर्मादाय आयुक्त श्री शिवकुमार डिगे साहेब, आता ते हायकोर्टाचे जस्टिस आहेत आपल्या मुंबईच्या, त्यांनी अनेक ठिकाणी कारवाई केली. आम्ही संयुक्त काही ठिकाणी कारवाई केली. पुण्यातल्या नामांकित 2 रुग्णालयांवरती आम्ही त्यावेळेस कारवाई केली. ती प्रसिद्ध झाली होती. तेव्हा 6 कोटीपेक्षा जास्त दंड, जे लोकांना सेवा दिली नाही म्हणून त्यावेळेस त्यांनी रुबी हॉस्पिटलला लावला होता आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटल वगैरे. मला प्रश्न हा आहे की डिगे साहेबांनी ज्या पद्धतीनं त्यावेळेस यंत्रणेवरती वचक ठेवला होता, सातत्याने आम्ही ठेवतो, परंतु लोकांची किंवा हॉस्पिटलची मेंटॅलिटी कशी चेंज करावी हा आमच्या मागे प्रश्न आहे. कायदा आणला, कायदा आहे, पण कायदा हे पण इम्प्लिमेंट करण्याची एजन्सी पण आहे, त्या पद्धतीनं आम्ही काम पण करतोय. पण बऱ्याच ठिकाणी या रुग्णालयाची मेंटॅलिटी कशी बदलावी कळत नाही. मी काल आयुष्यमान भारतच्या अध्यक्ष या नात्याने पत्र इश्यू केलं की 2031 रुग्णालय आमच्याकडे एमपॅनल आहेत. त्यामध्ये काही धर्मादाय हॉस्पिटल आहेत, काही खाजगी हॉस्पिटल आहेत, काही शासकीय हॉस्पिटल आहेत. परंतु मी त्यामध्ये अधोरेखित केलं की यापुढे रुग्ण आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण 2 ठिकाणी कोऱ्या कागदावर सह्या करतो, एक तर हॉस्पिटल किंवा दुसरं आपण वकिलाच्या समोर, त्यांनी किती 100 ह्याच्यावरती डॉक्युमेंटवरती सह्या सांगितल्या तर आपण कोऱ्या ह्याच्यावरती करतो. न्यायालयामध्ये गेल्याच्यानंतर मला वाटतं ह्या पॅनलवरती सगळ्यांनी असलेल्या त्याच्यावरती आपण सह्याच करतो सगळ्या याच्यावरती, आणि त्यामध्ये काही कन्सेंट फॉर्म ते लिहून घेतात की आम्हाला स्कीमचा लाभ घ्यायचा नाही, आणि रुग्णांच्या नातेवाईकाला माहित नसतं. 10,000 रुपये भरले असतात. जेव्हा जेव्हा पैसे भरून घेतात तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला योजनेच्या लाभापासून वंचित ठेवलं जाते. 1,00,000-1.5 लाख रुपये जेवढी कॅपॅसिटी तेवढे ते भरतात. मग नंतर ते योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आमच्याशी कोणाशी तरी संपर्क करतात. मग आमच्या लक्षात येतं की यांनी मग हॉस्पिटलला संपर्क केला की नाही त्यांनीच आम्हाला कन्सेंट फॉर्म भरून दिलाय. मी काल पत्र काढलं, अशा पद्धतीचा कन्सेंट फॉर्म जर कोणी भरून घेतला आणि त्याच्यात सह्या घेतला तर मी पहिली कारवाई करेल. लक्षात येईल. जसजशा गोष्टी निदर्शनाला येतील तसतशी कारवाई करण्यासाठी यंत्रणा निश्चित आहे. महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी लोकांना आम्हाला आयुष्यमान मध्ये कव्हर करायचं आहे असं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे राजकीय वक्तव्य करत नाही. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजनेचा अध्यक्ष या नात्याने बोलतोय की योजनेचे दोन्ही राज्याचे प्रमुख देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि या राष्ट्राचे प्रमुख सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, ह्या दोघांच्या हे जी योजना आहे हिचं इम्प्लिमेंट करण्याचं काम आम्हाला करायचंय. दुर्दैव आहे की अशा ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना ज्यावेळेस निदर्शनाला येतात त्यावेळेस आपण कल्चरला असलेल्या महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यावेळेस त्यांची बुद्धी कशा प्रकारे भ्रष्ट होते किंवा काय होतं. आणि डॉक्टरांना ज्यांना आम्ही देव मानतो, वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टरांना देव मानणारे भरपूर महाराष्ट्रातला एक विशिष्ट वर्ग आहे. मग हे असं करत असताना थोडेसे सोशल इथिक्स, मेडिकल इथिक्स यांनी बाळगायला पाहिजेत. आणि कोंडरे साहेब म्हणले त्या पद्धतीनं कुठेतरी रकमेवरती चाप यायला हवा. एखादी ठीक आहे, ताजमधला चहा वेगळा असतो आणि ह्याच्यातला वेगळा असतो, कारण त्या ठिकाणच्या फॅसिलिटी, त्या ठिकाणची मॅन पॉवर, पण त्याची काही एक मर्यादा असते ना, लक्षात घ्या ना. ताजमध्ये शोक म्हणून कोणी प्यायला जाईल, परंतु जीव वाचवण्यासाठी माणसं जवळ असलेल्या हॉस्पिटलला आपल्याला जातात आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात, चाहे तो गरीब असो किंवा श्रीमंत असो. तेव्हा ही पथ्ये सर्व बाजूनी पाळली गेली पाहिजेत. केवळ सातत्याने कार्यवाही करून भागणार नाहीये, स्वतःच्याही मनाची तयारी असली पाहिजे. धर्मादाय नावामध्ये धर्म असतो, तो धर्मादाय रुग्णालयाने पाळायचा असतो. या गोष्टीचं भान ही रुग्णालय विसरली आहेत, या गोष्टीची खंत वाटते. निश्चित ओमप्रकाश सर, भान तर प्रत्येक रुग्णालयाने पाळायला पाहिजे, मात्र जर ते
पाळत नसतील तर नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे. सुनील इंगळे, तुम्हालाही मला हाच प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या ट्रस्टवरती जर समाजामधले प्रतिष्ठित व्यक्ती असतील तर सरकारच्या किती पण योजना असोत त्याचा गरिबांना लाभ मिळो न मिळो किंवा अशा पद्धतीने अन्याय होत असेल तरी देखील सरकारकडून सुद्धा अशा ट्रस्टच्या बाबतीमध्ये काही नरमाईची भूमिका घेतली जाते का? डॉक्टर सुनील सर, आवाज येतोय माझा? प्रश्न मला आहे का? डॉक्टर सुनील इंगळे यांना प्रश्न आहे. सर, आवाज येतोय माझा? विजय सर, तुम्हालाच हा प्रश्न पुन्हा एकदा. खरं तर अपेक्षा आहे की या योजनांचा लाभ गरिबांना मिळावा. जसं सर सांगत होते की गरिबांपर्यंत या योजना पोहोचाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करते, मात्र हॉस्पिटल चलाखीनं अशा पद्धतीनं पेपरवरती सह्या करून घेतं की त्यांना कळतच नाही आपण या योजनेपासून वंचित राहणार आहोत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि सामान्यांनी कशा पद्धतीने जागरूकतेनं वागायला हवं? कुणाला प्रश्न आहे? मला विजय सर, तुम्हाला हा प्रश्न आहे. विजय सर बोला, तुम्हाला हा प्रश्न विचारला मी. कुणाला? विजय कुंभारे सर, तुम्हालाच हा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही ह्याचं उत्तर द्यावं. हा, पहिली गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांनी काय केलं पाहिजे हा नंतरचा मुद्दा आहे. याच्यामध्ये जे केलं पाहिजे, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, म्हणजे आता दीनानाथमध्ये स्वतः डिव्हिजनल कमिशनर त्याच्यावर आहेत, महापालिकेचे आयुक्त, आणि याच्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे दर 6 महिन्यांनी या सगळ्यांनी तिथं ऑडिट घ्यायचं, त्याच्यामध्ये काम व्यवस्थित चाललंय की नाही बघायचं. आणि हे अशी जी काही 400-450 रुग्णालय आहेत त्या प्रत्येकासाठी काही अधिकारी आणि काही कायदे वगैरे सगळं आहे. परंतु हे पाळलं का जात नाही याचं उत्तर मी मगाशी दिलं. आणि तेच कारण आहे की आता मी रुग्णालयांना कमी दोष देतो, परंतु ज्यांच्यावर हे पाळण्याची जबाबदारी आहे, ज्यांच्याकडून हे करून घ्यायची जबाबदारी आहे, त्यांना आधी जर शिक्षा केली तर हा प्रकार कुठेतरी कमी होईल. सामान्य माणसाला धर्मादाय वगैरे काही कळत नाही. ही 400-450 रुग्णालयापैकी हार्डली अर्ध्या टक्क्यांनी ते धर्मादाय लिहिलं असेल, बाकीच्यांनी लिहिले पण नाही. आणि यांनी किती प्रमाद केलेत, किती गुन्हे केलेत हे सहजासहजी पुढे येत नाही. जसं मगाशी सरांनी सांगितलं की काही वेबसाईट केल्या होत्या, त्याच्यावर माहिती दिली होती, ती कोविड नंतर गायब आहे. ही रुग्णालय सरकार आहे, त्यांनी काय काय करायचं, यांनी कुठल्या कुठल्या सवलती द्यायच्या आहेत याची सगळी माहिती वेबसाईटवर असली पाहिजे. सगळं आता तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय की हे काही फार अवघड किंवा रॉकेट सायन्स आहे याच्यातला भाग नाही, परंतु हे करत नाहीत. पालिकेने किंवा तिथल्या नगरपालिकेने तक्रार निवारण केंद्र करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टोल फ्री नंबर द्यायचा आहे, हे सगळं हे करत नाहीत. आणि गुन्हे घडल्यानंतर म्हणजे आता दीनानाथच्या वरती तर अजून काही आज उद्या मी करेन, त्याच्यामध्ये एका पाठोपाठ एक त्यांचे गुन्हे पुढे येत आहेत. ते मंगेशकर कुटुंबियाबद्दल मला काही बोलायचं नाही, मग आता ते खरं पण ते कळायला मार्ग नाही. त्यांनी तिथं झाडं नियमाप्रमाणे लावलेले नाहीत, म्हणजे कुठलाही नियम त्यांनी पाळलाय असं दिसत नाही. जोपर्यंत हे घडत नाही, जोपर्यंत विजय कुंभार ती माहिती बाहेर काढत नाही, तोपर्यंत ती सरकारी कार्यकर्त्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना तरी माहिती होती ना, त्यांनी कारवाई का नाही केली? याचं कारण त्यांचं कुठेतरी संगनमताई हे होतं. आता मगाशी कोंढरे सरांनी मुद्दा मांडला कोकण मित्र मंडळाचा. असं एक नाही, कोकण मित्र मंडळासारखी पालिकेने दिलेली जागा, एम्स रुग्णालय, अशा बरीच रुग्णालय. आणि मुळात असे देताना एक मूळ अट असते की इतर कुणाला ते चालवायला द्यायची नाहीत, घाण ठेवायची नाहीत वगैरे वगैरे. परंतु ही सगळी रुग्णालये आता सरांनी जो उल्लेख केला ते तर अमेरिकन कंपन्या चालवत आहेत. हे कुणी विजय कुंभारने बघायचं, कोंढरे सरांनी बघायचं की आणखी कुणी बघायचं? आम्हाला ज्यावेळेला काहीतरी घडेल त्यावेळेला आम्ही कागदपत्र मिळवू, परंतु एरवीची जबाबदारी सरकारी अधिकाऱ्यांची आणि ते ती पार पाडत नाही. त्याच्यामुळे एका तरी सरकारी अधिकाऱ्याला जबरदस्त शिक्षा झाल्याशिवाय हे जे काही दीनानाथमध्ये घडलंय त्याच्याबरोबर त्या रुग्णालय आणि त्या डॉक्टर बरोबर ज्यांच्यावर ही जबाबदार होती त्या सरकारी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते मनापासून झाले पाहिजेत. त्याच्यात होतंय काय म्हणजे पुन्हा एकदा मी सरकारवर का घसरतो की अनेक प्रमाद असे आहेत या रुग्णालयाचे की ज्याच्यामध्ये त्यांना पुन्हा आणखी कुठलीही सवलत देता कामा नये. याच्यामध्ये पहिल्यांदा लिहिलेलं आहे की ह्या रुग्णाच्या ह्या जागेचा वापर कमर्शियल कामासाठी करू नये. आत्ता ते तर करतायतच, परंतु आत्ता राज्य शासनाने पलीकडे यांनी आणखी कमर्शियलसाठी एक जागा घेतली, त्याला जोडण्यासाठी म्हणून आणखी 8,000 स्क्वेअर फूट ही जागा ₹1 भाड्याने दिली. म्हणजे आधीच्या प्रमाणात तर विसरलेच त्यांचे गुन्हे,
शिवाय आणखी नवे करण्यासाठी नव्या खाजगी जागाला जोडायला त्यांनी सरकारी जागा दिली. हे कशाचं देतं काय, कुणी बघायचं होतं, कुठली फाईल फिरली? आता माझ्या माहितीप्रमाणे त्यांना जी जागा भाड्याने दिली त्याच्यावर काहीतरी बोजाही चढवण्यात आलाय. सरकारी जागेवर ज्यावेळेला एखाद्या भाड्याकरूमुळे बोजा चढवला जातो ही फार गंभीर गोष्ट असती, परंतु याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. पुन्हा पुन्हा त्या सवलती त्यांना दिल्या जातात. हे सगळ्या सवलती घेतात. इन्कम टॅक्समध्ये सवलत आहे, प्रॉपर्टी टॅक्समध्ये आहे, FSI मध्ये आहे, परत जागा फुकट मिळालेली आहे. आणि तरीही हे मात्र ज्यावेळेला लोकांकडून पैसे घेतात त्यावेळेला अगदी ऑपरेशन थिएटर, तिथल्या वस्तू, बाकी औषधं तर लोकांनाच आणायला लावतात. तिथे वापरले जाणे इन्स्ट्रुमेंट, त्याचं भाडं, अगदी त्यांचे केटरिंगची सर्व्हिस असते ती सुद्धा 5 स्टारच्या खाली नसते, त्या दरानंच ते घ्यावं लागतं. तर या सगळ्याकडे जर लक्ष ठेवायचं असेल, याच्यावर जर चाप लावायचा असेल तर मुळात यांना दिलेल्या सगळ्या सवलतींची माहिती वेबसाईटवर असली पाहिजे, सगळ्यांना ती ॲक्सेसिबल असली पाहिजे. सगळ्या धर्मादाय रुग्णालयांनी त्याच्यामध्ये धर्मादाय हा शब्द मोठ्या अक्षरात लिहिला पाहिजे. दीनानाथ रुग्णालय तुम्ही जे दाखवताय त्याच्यावर कुठेतरी धर्मादाय लिहिल्याचं दिसतंय का? परंतु सगळ्या यांना मिळालेल्या सवलती या धर्मादाय म्हणून मिळाले, ते धर्मादाय म्हणून लिहिलं पाहिजे. आणि किती बेड्स राखीव आहेत, किती बेड्स आहेत तिथं, या सगळ्यांवर तिथले जे स्थानिक प्रशासन आहे त्याचं, पूर्वी पुणे महापालिकेत असं अधिकारी होते की तिकडे जे रुग्ण रेफर करायचे ते महापालिका करायची. नंतर योजना ती बंद पडली. का बंद पडली कुणाला माहिती नाही. त्यामुळे अशा सगळ्या रुग्णालयांची माहिती ही वेबसाईटवर असली पाहिजे. आता आपले मुख्यमंत्री सगळ्या मंत्र्यांनाही टॅब देत आहेत, iPad देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचा वापर होऊन सगळ्यांना सगळी माहिती ऑनलाईन ताबडतोब मिळाली आणि अधिकाऱ्यांना शिक्षा झाली तर हे प्रकार कमी होतील असं मला वाटतं. निश्चित. ओमप्रकाश सर, विजय सरांनी खूप सारे प्रश्न उपस्थित केलेत आणि खूप साऱ्या सूचना केलेल्या आहेत. सरकारकडून याची अंमलबजावणी होते का आणि याचं उत्तर येतं का? आणि त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत की धर्मदाय जे रुग्णालय असतात ते सरकारच्या योजनांचा लाभ मात्र घेतात, मात्र रुग्णांना त्याचा लाभ देण्याचा त्यांना आठवणच होत नाही, त्यांना पूर्णपणे विसर पडतो, नफा मात्र स्वतः कमवत राहतात. मी काही अंशी त्यांच्याशी सहमत आहे, परंतु हा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या नंतर जी पोर्टल निर्माण केलं होतं कोविडच्या काळामध्ये, ते पोर्टल त्यावेळेसच्या कुठल्या परिस्थितीमुळं सरकार असो किंवा काय असो, मी ते 7व्या माळ्यावरती लावलेलं होतं आणि मला मध्यंतरी तिथं त्या ऑफिसमधून फोन आला होता की ते लावलेलं कुठे. मी म्हटलं आता मीच तिथं नाही तर तुम्ही कुठे ते शोधा, सोडून द्या. त्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये अनेक रुग्णालयांनी चांगलं काम केलं, शासकीय रुग्णालयांनी अप्रतिम काम केलं म्हणजे त्या ठिकाणी. आणि काही रुग्णालयांनी प्रचंड लूट केली. मी त्याच्या विरोधात स्वतः PIL केली होती हायकोर्टामध्ये. मी त्यात काही नाही, त्यात 2 एंट्री ऑर्डर पण पास केले होते की महाराष्ट्रातल्या लोकांना कोविडच्या काळामध्ये मोफत उपचार मिळावे. मुळामध्ये ती जी पोर्टल आहे ती आधुनिक स्वरूपामध्ये आता देखील मुख्यमंत्री महोदय आल्याच्या नंतर ते 7व्या माळ्यावरती परत ताकदीनं चालू आहे, त्यात काही विषय नाही. आणि आधी 1.5-2 वर्षापूर्वी हे पोर्टल व्यवस्थित करण्यात आलंय. आता मुळामध्ये मला हा प्रश्न पडतो की सामान्य माणसांना हे पोर्टल वगैरे, मला आता कुंभारे साहेब असू द्यात, कोंढरे साहेब असू द्यात, हे पोर्टल कसं ओपन करायचं आणि काय करायचं या सगळ्या गोष्टीचा एक प्रश्न असतो की आपण काय करायचं. मी या मताशी सहमत आहे की ह्यांनी धर्मादाय नाव लावण्यासाठी एक स्पेशल नोटिफिकेशन मध्यंतरी काढलं होतं, एक साधारणतः 2019-20च्या काळामध्ये. आणि प्रत्येक रुग्णालयाला आम्ही धर्मादाय खाली, जरी दीनानाथ रुग्णालयावरती असेल तर खाली धर्मादाय असं कंसामध्ये टाकायला लावलं होतं. बहुतांश रुग्णालयांनी, आज मुंबईमध्ये या तुम्ही जसलोक पासून सगळी बघा रुग्णालय, सगळ्या रुग्णालयांना टाकायला लावलं होतं, मग दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला का नाही टाकायला सांगितलं गेलं? नाही, सगळ्या रुग्णालयाला, महाराष्ट्रातल्या जेवढ्या धर्मादाय रुग्णालय आहेत त्याची अंमलबजावणी झाली नाही तेव्हा झाली असणार आहे. परंतु आजच्या काळामध्ये काही रुग्णालय, काही रुग्णालय लाज वाटते, बारीक ते चॅरिटेबल म्हणून टाकतात, धर्मादाय म्हणून टाकतात, धर्म विसरतात. अशा लोकांना धर्म शिकवण्यासाठी बरीच मंडळी आहेत, कोंढरे साहेब आहेत, हे ते सगळ्या गोष्टी. मी सातत्याने काम करत असताना मी ताणतो परंतु तुटू देत नाही. त्याचं कारण आहे, मला दररोज रुग्णांची सेवा करायची असते. वारंवार कार्यवाही मी करतो. मी 10-12 हॉस्पिटलवरती मी स्वतःही कार्यवाही केलेली. आणि तुम्हाला एक सांगतो, कायदा तो धर्मादाय खूप चांगला. 3-3 महिन्याच्या आतमध्ये ज्या रुग्णालयांनी अशा पद्धतीनं पैसे घेतलेत रुग्णांचे, आम्ही पत्र पाठवून किंवा तो रुग्ण तिथं हे केला आणि तो आयडेंटिफाय झाला, त्याने आले तर आम्ही अशी तक्रारी केलेल्या आहेत. मी स्वतः अहवाल अशा प्रकरणामध्ये सबमिट केलेला आहे आणि 3 महिन्याच्या आतमध्ये निकाल देऊन पैसे वापस द्यायला अशी कित्येक प्रकरणं माझ्याकडे आहेत. आता ह्या प्रवृत्तीविरुद्ध किती दिवस लढावं काय नाही, जशी सृष्टी निर्माण झाली तशा ह्या प्रवृत्तीत वेळोवेळी ह्यांना अपडेट राहून धडा शिकवणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही जागरूक राहिले पाहिजेत अशीच मला
मला वाटतं. जागरूकता त्या रुग्णांनी सुद्धा राहिलं पाहिजे आणि त्या रुग्णालयांनी सुद्धा राहिलं पाहिजे सर, कारण त्यांची जबाबदारी आहे की रुग्णांपर्यंत ते उपचार आणि ते कशा पद्धतीनं सरकारी योजनांचा फायदा मिळेल हे पोहोचवणं सुद्धा त्यांच्याकडे आवश्यक असते. राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारतात. नाही, त्यांनाच म्हणून नव्हे, कारण त्यांनी राज्यपातळीवरती काम केलेलं. मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढं काय असं जर कोणी प्रश्न विचारला तर मला दोन उत्तरं सापडतात. एक, जो केंद्र सरकारने 2010 साली क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट पास केला होता आणि दुर्दैवाने तो कायदा महाराष्ट्राचा स्वतःचा कायदा आहे म्हणून त्याची आपण अंमलबजावणी केली नाही. गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, ह्या राज्यांनी तो कायदा आपल्या राज्यात लागू केला नाही. याचं मुख्य असं आहे की त्यातली सगळी प्रोव्हिजन जर आपण बघितली क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये तर डॉक्टरांच्या संदर्भात एथिकल, मोरल आणि कायदेशीर अशा बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटी ह्या कायद्याने डिफाईन केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही काय करायला हवं, कन्सल्टिंग फीस किती असेल, तुम्ही ऑपरेशन केलं तर त्याबद्दलचे चार्जेस कसे असतील, ते कसे डिस्प्ले करायचेत वगैरे. मला व्यापक प्रश्न असा पडतो की गेली काही वर्षापासून स्पेशली 2014 नंतर हे जे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष आहे त्या कक्षाच्या अनेक बातम्या आपण बघतो की त्या कक्षाने फार उत्तम काम केलं, कधी 500 कोटीची मदत केली वगैरे. प्रश्न हा आहे की तो कक्ष एक आहे, तो मध्यवर्ती आहे. तो मध्यवर्ती कक्ष हा मुंबईत आहे, मंत्रालयात आहे, त्याचं काम उत्तमच चाललंय. पण जिल्हा पातळीवरती अशा पद्धतीचे कक्ष करून जे काम मंत्रालयीन पातळीवरती सुरू आहे तेच काम जिल्हा पातळीवरती आणि खास करून पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर अशा शहरातल्या ह्या ज्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या नियंत्रणासंदर्भामध्ये आपण काय यंत्रणा करू नये. तशी यंत्रणा नसल्यामुळं झालंय काय की ह्या रुग्णालयांना काय करायचंय आणि त्यांचं नियंत्रण कसं करायचं ह्याबद्दलचं कुठलंही जिल्हा स्तरावरती नियंत्रण होत नाही. आपल्याकडे बाल कल्याण समिती आहे, महिला कल्याण समिती आहे, अगदी शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा रुग्ण कल्याण समिती आहे. त्या कल्याण समितीच्या काही लोकांनी तिथे जाऊन जाब विचारला तर त्या पातळीवरती काही कामं होतात. आपल्याकडे सोशल सोसायटी म्हणून जो काही दबाव गट असतो तो दुर्दैवाने तेवढा आज जेवढा असायला हवा तेवढा प्रभावी राहिलेला नाही. त्याची वेगळी कारणं आहेत. पहिल्यांदा काय करणं अपेक्षित असेल तर मंगेशकर रुग्णालयाची ही केस एक आयडियल मानून प्रत्येक जिल्हा पातळीवरती एक अशी सक्षम यंत्रणा तुम्हाला करावी लागेल की जी या खाजगी रुग्णालयांना जे आज ओमप्रकाश शेटे आणि तत्सम मंडळी करतायत तशा पद्धतीची जिल्हा पातळीवरती नियंत्रण करणारी यंत्रणा असेल. त्यांनी त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह नियुक्त केलेले आहेत. ते रिप्रेझेंटेटिव्ह त्या रुग्णांना त्यांच्याकडचा डेटा घेऊन तिकडे मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवतात. पण जिल्हा पातळीवरती आज काय आहे, किती बेड शिल्लक आहेत, ह्या रुग्णालयांच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत ह्याबद्दलची कुठलीही यंत्रणा नाही. जर खरोखर सरकारला असं वाटत असेल की हा एक धडा आहे की जो आपण शिकायला हवा तर एक पहिली गोष्ट ही करायला हवी की अशा पद्धतीची सनियंत्रण करणारी यंत्रणा ही तातडीनं उभा करायला हवी. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्टचं आपण काही करू शकतो का ते बघायला हवं. आणि जसं रुग्ण कल्याण समिती आहे तशी रुग्ण कल्याण समिती ही प्रत्येक रुग्णालयामध्ये जी खाजगी रुग्णालय, शेवटी हा टॅक्सपेअरचा पैसा आहे. सरकार 1 रुपया त्यांना सवलतीनं जमीन देतं म्हणजे काय, तो शेवटी कर रूपाने कुणी आता खिल्लारीने ती जमीन सरकारला दिली, सरकारने ती 1 रुपया दराने 99 वर्षासाठी मंगेशकर रुग्णालयाला दिली. तर ही आता एक संधी म्हणून मानून सरकारनं आता ह्या दृष्टीनं विचार करायला हवा की आता पुढं आपण काय करू शकतो. आणि त्या जर रुग्ण कल्याण समित्या ह्या जिल्हा पातळीवरती स्ट्रेंथेन झाल्या तरच ह्यातनं काहीतरी चांगलं, वाईटातनं चांगलं काहीतरी येईल असं आपण बघायला. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नेहमी असं होतं की आता लाटे यांच्या प्रकरणामध्ये जे 2017चं प्रकरण होतं आणि आपण ती मुलाखत केली आणि ती महाराष्ट्रभर व्हायरल झाली. आता त्याला प्रतिवाद करणाऱ्या काही गोष्टी प्रस्तुत केल्या जातात. मुळामध्ये तो मेडिकल निग्लिजन्स आहे की नाही ह्याबद्दलचं पोलिसांना असलेलं ज्ञान किंवा न्यायालयीन पातळीवरती जेव्हा सगळे डॉक्युमेंट जातात तेव्हा तिथं होणारं विश्लेषण ह्याबद्दल सुद्धा खूप सारे प्रश्न आहेत. जर ह्या निमित्ताने आपल्याला अशी पुन्हा तेच आहे की ते सरकारी पातळीवरती जातं, सिव्हिल सर्जन, DHO त्याचं नियंत्रण करतात आणि हाती काहीच लागत नाही. जर डॉक्टर लाटे यांच्या संदर्भात मंगेशकर रुग्णालयाशीच निगडीत असलेला प्रश्न जो आता महाराष्ट्रात चर्चेत आहे तर त्या दृष्टीनं सुद्धा की डॉक्टरांचा निग्लिजन्स आहे की नाही यासाठी सुद्धा एक टाईम फ्रेम देणारी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती, काही तुम्ही खाजगी घ्या, काही तुम्ही शासकीय घ्या, पण तशी समिती तुम्हाला करावी लागेल. काय झालंय की आता मंगेशकर रुग्णालय संदर्भामध्ये सुद्धा जे काही होतं आहे ते सरकारी पातळीवरती आहे. त्यात पुन्हा त्यांचे इंटरेस्ट असतील नसतील, दबाव गट असेल नसेल, पण तसं काहीतरी केल्याशिवाय ह्या वाईटातनं चांगलं असं काही होणार नाही. तर मला डॉक्टर शेटे असतील
किंवा कुंभारे असतील किंवा राजेंद्र कोंडरे, ह्या दोघांना तिघांना प्रश्न विचारायचे की ह्यातनं चांगलं काय आपल्याला काढता येईल. आणि पुन्हा पुन्हा तो वारंवार आपण प्रश्न विचारायला हवा की मंगेशकर कुटुंबियाने सुद्धा ह्या संदर्भात ती सहवेदना का व्यक्त करू नये, कारण ते जबाबदार नागरिक आहेत महाराष्ट्राचे. राजेंद्र कोंडरे साहेब, तुमच्यापासून आपण सुरुवात करू शकतो. की आता सरकारी आणि महापालिकांची हॉस्पिटल्स बऱ्यापैकी चांगली आहेत. ह्या हॉस्पिटल्सला CSR कनेक्टिव्हिटी मधनं मोठ्या प्रमाणावर निधी पण मिळतो, परंतु जी तिथली डॉक्टरांची यंत्रणा आणि बाकीचा जो फोर्स आहे, ह्या फोर्समध्ये थोड्याशा अडथळे किंवा काम करण्याच्या क्षमतेमध्ये प्रचंड असलेल्या लोडमध्ये मला एक सरकारला असं सुचवायचंय, ओमप्रकाश शेटे सर पण आहे तिथे, की आपल्याकडे पासपोर्टसाठी जशी TCS ची यंत्रणा घेतली आणि एकदम ती सुपिरियर सिस्टीम चालू झाली की आपल्याला शॉक बसतो तिथे गेल्यावर की खरंच सरकारी ऑफिस आहे का. तसं सरकारी दवाखान्यांमध्ये ज्यांना CSR मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी चांगली अशी ट्रेन मॅनपॉवर ही या सरकारी हॉस्पिटल्सला पुरवली आणि त्याच्यातून एक चांगल्या प्रकारे एक एस्टॅब्लिशमेंट महाराष्ट्रात डेव्हलप होईल. दुसरा मुद्दा याच्यात आहे की आपल्याकडे जे औषधांचे रेट्स आहेत की आज ही मोठी रुग्णालये आपल्याला कोणतं औषध लागलं तर बाहेरनं आणून देत नाही, त्यांच्या इथनं घ्यायला होतं आणि ते बिलातलं होतं. त्यामुळे जिथं मला बाहेर 40% डिस्काउंट मिळतो, 60% मिळतो, किंवा बँडेज तर 80% डिस्काउंट देतात. शॉकिंग. म्हणजे याची MRP फटाकड्यासारखी आहे, फटाकड्यावर MRPच नसते. तर अशा पद्धतीने रेटचं रेशनिंग आपल्याला महाराष्ट्रात आणावं लागेल. बहुराष्ट्रीय कंपन्या ह्याच्यात असल्यामुळं ह्याच्यात इंटरनॅशनल इंटरेस्ट आहेत. ही एवढी छोटी लढाई नाहीये. त्यामुळे जगण्याच्या लढाईमध्ये इंटरनॅशनल रॅकेट उद्ध्वस्त करणं, ती औषधं रेशनिंगच्या खाली आणणं आणि ती रेशनिंगच्या खाली आणून स्वस्त दरामध्ये रुग्णालयांनी कंपल्सरी न करता बाहेरच्या दुकानात आणायची जर परमिशन दिली, भीती घालतात डॉक्टर की बाहेरनं आणलं तर आम्ही गॅरंटी घेणार नाही. म्हणजे रुग्णाच्या साक्षरते त्याचे नातेवाईक हे काही अर्थसाक्षरही नसतात, मेडिकली साक्षरही नसतात. त्यामुळे डॉक्टरांना देव मानून ते जे सांगतील तसं ते फॉलो करत असतात. पाहिजे ते करून पैसे उपलब्ध करतात की माझा पेशंट वाचला पाहिजे. दुर्दैवाने मंगेशकरच्या निर्माणाने आता महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने सखोलपणे याच्यावर एक तज्ञ समिती करून ताबडतोब 2 महिन्यामध्ये कशी एस्टॅब्लिशमेंट आणून सरकारी हॉस्पिटलचा दर्जा सुधारवणं, धर्मादाय आयुक्ताच्या नियंत्रणाखाली टास्क फोर्स करून ही जी काही सगळं सरकारी हॉस्पिटलच्या ज्या जागा दिलेल्या आहेत, शिवाय जो अजूनही दवाखान्याची पण एक बाजू लक्षात घेतली पाहिजे की क्लिनिकल सेक्टरमध्ये अनेक नवीन इक्विपमेंट आली टॉपर क्लासची, त्याच्या कॉस्ट पण फार असतात, पण त्या बेअर करून त्याचं कॉस्टिंग काढून एक त्याची रचना ठरली पाहिजे. आज हॉस्पिटलचे तुम्ही आता चॅरिटी कमिशनरच्या सगळ्या रिपोर्टमध्ये बघा, एक हॉस्पिटल 80 कोटी, 100 कोटी, 150 कोटी एवढा नफा मिळवते. पण हा नफा मिळवत असताना त्यांनी मिळवू नये तर नाही, मिळवला पाहिजे, कारण संस्थेच्या प्रगतीसाठी तो आवश्यक आहे. परंतु लोकांना सामान्य दराचं चांगल्या प्रकारचं वैद्यकीय उपचार जर लोकांना मिळणार नसतील आणि पाहिजे तशी, म्हणजे बिल कशाचं, आता माझ्याकडे एक चहावाला आलाय, त्याचा मुलगा एका हॉस्पिटलला ऍडमिट झाला, एक सलाईन लावलं, कुठलं तरी इंजेक्शन दिलं, दुसऱ्या दिवशी 80,000 रुपयाचं बिल दिलं. म्हणजे कोणत्या गोष्टीला किती मर्यादा जास्तीत जास्त बिलाची असली पाहिजे, याला कुठंतरी चाप बसला पाहिजे आणि हे सामान्य माणसाला त्याचे रेट्स लक्ष देत नाही. त्यामुळे याची एक साक्षरता करण्यासाठी सुद्धा आपल्याला शासन पातळीवर, सामाजिक पातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. निश्चित. ओमप्रकाश सर, यावर सुद्धा तुमचं उत्तर अपेक्षित आहे की कशा पद्धतीनं सरकारने रुग्णालयांसाठी नियम ठरवणं अपेक्षित आहे, रेट ठरवणं अपेक्षित आहे आणि ठरवलेली असतील, मात्र रुग्णालय खरंच ते फॉलो करतात का? मुळामध्ये राहुलजी आता बोलले की अशा पद्धतीची सहनियंत्रण समिती असायला पाहिजे. दिनांक 28 जुलै 2023 आयुष्यमानचा GR निघाला आणि त्याची इम्प्लिमेंट 1 जुलै आता 2024 पासून आम्ही सुरू केलंय. प्रत्येक ठिकाणी जिल्हा सहनियंत्रण समिती आहे. समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात आणि समितीला जनरली कुठल्याही समितीला मेंबर सेक्रेटरी हे ज्या त्या डिपार्टमेंटचे प्रमुख असतात, HOD असतात. त्यामुळे या समितीच्या मेंबर सेक्रेटरी पदी जिल्हा शल्य चिकित्सक, मग त्या समितीवर DHO आणि पालकमंत्र्यांनी एक अशासकीय सदस्य नियुक्त करायचा असतो. त्याची प्रोसेस, कारण आता 1 जुलैपासून सुरू झालाय, मला 1 एप्रिलला ऑर्डर निघाली, मुंबईला त्यांची अशासकीय सदस्यांची नियुक्ती झाली. आता इतर ठिकाणी अशासकीय सदस्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सामाजिक तत्वांची जाण इतर अधिकाऱ्यांना होत नाही, असा माझा अनुभव आहे. बऱ्याच लोकांना तो इंटरफेरन्स वाटतो, परंतु सामाजिक दायित्व असताना निवडणुका लढवावं लागतात लोकप्रतिनिधींना, त्यांना निवडून यावं लागतं, म्हणून जास्तीत जास्त काम करावं लागतं. त्या पद्धतीनं ते चालतं.
मुळात दुसरा आणखीन कोंढरे साहेबांचा आणि राहुलजींचा एक प्रश्न आहे की क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट हा केंद्राचा कायदा आहे आणि केंद्राच्या कायद्याचं राज्याने स्वीकारायचा असतो. 2018-19 कुठल्या तरी प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी बारकाईने त्याचा अभ्यास केला होता, परंतु या ठिकाणी बऱ्याच लोकांचा हॉस्पिटल लॉबीचा त्याला विरोध होता असं मला त्यावेळेस निदर्शनास आलं होतं. परंतु 19च्या नंतर ते का थंडावलं या गोष्टीच्या संदर्भात मी आज काही माहिती घेतलेली नाहीये. परंतु मी मी बचावाच्या ह्याच्यामध्ये भानगडीत जात नाही. मी जे असतो ते सत्य काम करण्यासाठी मी करत असतो. माझं जनरली पॉझिटिव्ह काम करण्यासाठी मी प्रामुख्याने कामाला आहे किंवा मला कार्यरत राहण्याची परमेश्वराने शक्ती दिली असा मानणार आहे. जास्तीत जास्त काम चांगलं करता येईल. किती कोण लोक वाईट काम करतायत त्यापेक्षा चांगलं काम करून सामान्य लोकांना न्याय कसा देता येईल. लॉबीचा उल्लेख केला आहे, ज्या लॉबीचा उल्लेख केला आहे ती लॉबी काय आहे ती एकदा महाराष्ट्राला कळली पाहिजे की ज्या लॉबीमुळे क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट महाराष्ट्रामध्ये येऊ शकला नाही ते एकदा स्पष्टपणे कळलं पाहिजे. आवाज राहुल सर विचारतायत की ज्या लॉबीचा तुम्ही उल्लेख बोलताना ज्या लॉबीचा उल्लेख केला आहे. बोला सर, बोला. मुळामध्ये कुठलीही गोष्ट असेल, समजा आता तुम्ही म्हणताय की ज्या लॉबीमुळे हा क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट येऊ शकला नाही. मला त्यावेळेस एक पुसटशी कल्पना होती की बऱ्याच डॉक्टरांना यातल्या काही अटीवरती चर्चा करायची किंवा काय करायचं. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न हा सांगतो की तुम्ही म्हणता की या रेटच्या संदर्भामध्ये आता आयुष्यमानच्या मध्ये आमचे रेट फिक्स असतात आणि ठीक आहे त्यामध्ये काही पॅकेजेस हे असतील तर त्यावरती चर्चा करून मार्ग काढता येईल. परंतु काही लॉबी अशी आहे की त्यांना 1 लाखाचं पॅकेज 10 लाख रुपये दिलं तरी ते त्याच्यात समाधानी होत नाहीत. मुळामध्ये एखाद्या हॉस्पिटलमध्ये 28,000ची एखादी स्टेंट असेल ती मुळामध्ये 6-7-8 हजार. ठीक आहे, मला हॉस्पिटलला प्रचंड खर्च असतो उभा करण्यात, त्यांना EMI असतात, हे असतात, त्याच्याबद्दल माझंही दुमत नाही. माझं स्पष्ट मत असतं की रुग्ण आणि रुग्णालय दोन्ही जिवंत राहिलं पाहिजे. मी पॅनलवरच्या सर्व सदस्यांना नम्र विनंती करतो की आज शासनावरती तुम्ही डिपेंड राहाल तर ती फार अवघड गोष्ट आहे. त्याचं कारण आहे की कुठलंही सरकार आलं तरी या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये फारसं भर पडलं नाही. त्याचं कारण आहे की पॉप्युलेशन वाढत राहिलं. आज 2,500ची OPD कॅपॅसिटी असलेल्या KM मध्ये 10 ते 12,000 पॉप्युलेशन येतं. घाटीसारख्या रुग्णालयामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये तीच अवस्था. आणि रुग्णालय ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजेत त्या पद्धतीनं त्या सरकारच्या काळामध्ये किती टक्के वाढले हा संशोधनाचा विषय. परंतु आहे त्या ह्याचं युटिलायझेशन करून महाराष्ट्र भारतामध्ये सगळ्यात नंबर 1चं राज्य आहे ही गोष्ट मात्र नमूद करतो. घटना निश्चित निंदनीय. थोडं तुम्हाला इंटरव्हेन करतो ओमप्रकाशजी. तुम्ही जो मुद्दा आता मांडला की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचेच 3-13 झालेले आहे. याही केसमध्ये बघा की रुग्ण जेव्हा मंगेशकर रुग्णालयातनं बाहेर पडला तेव्हा तो ससून हॉस्पिटलला गेला विजय कुमारजी आणि तो तिथे जाऊ नाही शकला. तिथली एकूण परिस्थिती बघितल्यानंतर त्याला असं वाटलं की नाही आपण दुसऱ्या रुग्णालयाला गेलं पाहिजे. मूळ प्रश्न हा पण आहे, या निमित्ताने तो चर्चेत आला पाहिजे की आपल्याकडची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जी आहे ती सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आपण पूर्णपणे आता मधल्या कोविड काळाचा अपवाद पुन्हा त्यानंतर पण काय झालं हा एक स्वतंत्र विषय आहे. आपल्याला ते स्ट्रेंथन करायचं नाहीये. हे चॅरिटेबलच्या अनुषंगाने दिलेली रुग्णालय मनमानी करतायत आणि शेवटी जो काही त्रास सहन करायचा आहे तो रुग्णांनाच सहन करायचा आहे. विजय कुमारजी, जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथं रिसेंटली ऍडमिट होतो. डॉक्टर चांगले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर थोडंफार चांगलं आहे. ऍडमिट केलं परंतु तिथं युरिनला जाण्यासाठी जागाच नाही. ही अवस्था आहे आपल्या रुग्णालयांची आणि ही अवस्था आजच्या एका लहानपणापासून तेच बघत आलेलो आहे. आणि हे का दुरुस्त करायचं नाहीये याचं कारण एकच आहे, डॉक्टर चांगले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, जेवढे सरकारी रुग्णालयातले डॉक्टर चांगले आहेत तेवढे खाजगी रुग्णालयातले नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु ती रुग्णालय सुधारू द्यायची नाहीत, कारण ती सुधारली की सामान्य माणसाला सेवा मिळेल आणि सामान्य माणसाला सेवा मिळाली की पुढाऱ्यांची गरज पडणार नाही. याच्या मागचं खरं कारण आहे. शिवाय पैसा खाता येणार नाही. मी ज्या रुग्णालयात होतो तिथलं जर सगळं बघितलं तर तेवढ्याच म्हणजे अंशी माझा जवळून संबंध आलाय. अनेक वेळा 35 कोटी रुपये मंजूर करायला आपण लावलेले आहेत, परंतु ते 35 कोटी रुपये गेले कोठे? स्वाईन फ्लूच्या काळात केलेले. त्यानंतर असे शेकडो कोटी रुपये खर्च झाले पण इन्फ्रास्ट्रक्चर काय बदललं नाही. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये लागणारी जी सगळ्यांची एक सुसूत्रता असते. आता तिथे युरिनल नाही हे CS ला माहिती आहे,
पण ते जर युनियन करायचं झालं तर PWD कडे गेलं पाहिजे, कारण ते बांधायचं PWD ने असतं, रस्ते बांधायचे PWD ने असतात, स्वच्छता आणखी कुणीतरी करायची असते. हा सगळा जो सरकारी याच्यामधला गोंधळ आहे हा जाणीवपूर्वक ठेवलेला आहे आणि तो राजकीय कारणासाठीच ठेवलेला आहे. कुठल्याही पक्षाला हा गोंधळ थांबावा असं कधीही वाटलं नाही. मग अशी मुद्दाम कोंढरे सरांनी जे उदाहरण दिलं पासपोर्टचं, तर मी इथं लागू होईल की नाही मला शंका वाटते, कारण पासपोर्टमध्ये नवीन ऑफिस करण्यासाठी सुदैवानं विजय कुंभार आणि आणखी दोघांनी त्यावेळेस मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि त्यानंतर पुण्यामध्ये ते ऑफिस चालू झालेलं आहे. आता चांगलं चाललंय तरी त्याच्यातून मार्ग काढला जातोय. हे मी तुम्हाला सांगतोय, मी त्याच्या करण्यामध्ये होतो की अजूनही तुम्ही बाहेरून गेला तर अपॉइंटमेंट लवकर मिळते, सगळं कॉम्प्युटराइज आहे. पण हे कसं होतं, कारण ह्या ज्या यंत्रणा आहेत यांना जी सवय लागलेली आहे, यांना पगारात कधीही भागत नाही यांचं. म्हणजे काल परवा मी ऐकलं की म्हणजे मी महापालिकेला 10-12 वर्ष पूर्वी पत्र दिलं होतं की यांना निदान एखादा भ्रष्टाचार भत्ता तरी चालू करा, जे काय पाहिजे त्याची वर देऊ, पण निदान लोकांना सेवा चांगली मिळू द्या. परंतु ती मिळणार नाही याची कारण आपल्या सगळ्यांची, म्हणजे आपणही त्याच्या जबाबदार आहोत, कारण आपण तसे लोक निवडून देतोय. मानसिकता बदलत नाही की जो डॉक्टर झालाय माणूस त्याला वाटत नाही की पेशंट नीट व्हावा. परवा एका मुलीचा फोन आला होता की एका खाजगी कॉलेजने 32 लाख रुपयांसाठी तिला परीक्षेला बसू द्यायचं नाही असे ठरवले. दरवर्षी ती 25-30 लाख रुपये फी भरते. हे कशामुळे झालं? या दीनानाथचं परत सांगतो, दीनानाथ हे नुसतं हॉस्पिटल नाहीये, दीनानाथ हॉस्पिटल, रिसर्च सेंटर आणि मेडिकल कॉलेज. काय झालं त्या मेडिकल कॉलेज याच्यासाठी ती जागा मिळालेली आहे. काय झालं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निमित्तानं सर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. मात्र अपेक्षा हीच आहे या चर्चेच्या माध्यमातून सुद्धा की हा कारभार थांबवून गरीब रुग्णांवरती उपचार व्हावेत, पुन्हा एकदा अशा घटना आपल्याला पाहायला मिळू नयेत. सर्व मान्यवरांच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. राहुल सर तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि NDTV मराठीच्या करेक्ट कार्यक्रम या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार.